भावेश गरत आपण टॉस करून घ्यायचं आहे पुढील पालघर संघ कर्णधार चला आता दुसऱ्या इनिंगला आपण प्रारंभ करणार आहोत. लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करण्याकरता नाळे सीसी टीम जाताना दिसेल. तारापूर सीसी संघासमोर 103 धावसंख्येचं टार्गेट आहे. मैदान क्रमांक 1 वरचा हा मॅच आपण बघतोय. चांगलं नीटनेटकं आणि साफसुथरं आयोजन वाढवं प्रीमियर लीग या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार यांच्याकडून या स्पर्धेचं मुख्य आयोजन प्रत्येक वर्षी असतं. चांगले चांगले खेळाडू पुढे आपल्याला येताना दिसत आहेत. वाढवं समाजातील अनेक खेळाडू चांगल्या शील्डच्या मॅचेसमध्ये सुद्धा चमकदार कामगिरी करताना दिसलेत. आयुष वर्तक हा खेळाडू आपण बघितला, वाढवं समाजामधून पुढे आलेला. आणि खऱ्या अर्थाने तो मुंबई अंडर-23 रिप्रेझेंट करतोय. आणि आताच ए डिव्हिजनद्वारे खेळत असताना एक शतक सुद्धा ज्याने पूर्ण केलं, तो प्राऊड आहे. नाळे संघ आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. अजून 3 मॅच बाकी आहेत. मैदान क्रमांक 1 वर अंपायर आपण थोडी घाई करायची आहे. या बीपीएल कमिटीचे अध्यक्ष अमोलजी पाटील मागच्या 15 वर्षापासून हे लीड करतायत. एमबी युनियन मागचे 15 वर्ष ते लीड करत आहेत. त्यांचा सुद्धा मनापासून आभार असतील. या स्पर्धेमध्ये त्यांचा सुद्धा चांगला सहयोग आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश गरत यांना सुद्धा मी अनेक वेळा बघतोय, अनेक ठिकाणी बघत असतोय. चांगलं क्रिकेट खेळाडूंना मार्गदर्शन, बुद्धिमत्तेचा चांगला वापर ते करत असतात. मॉर्निंग क्रिकेट क्लबद्वारे सुद्धा त्या टीमचे सदस्य आहेत. आणि येणाऱ्या 2 व 3 मे रोजी आपल्याला मॉर्निंग क्रिकेट क्लबद्वारे सुद्धा मोठी स्पर्धा बघायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये रणजीचे
बरेचसे खेळाडू आयकॉन म्हणून त्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. परंतु मला आठवतं की 2014 साली ज्यावेळेस ॲबी क्रिविलला या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभावेळी आला होता, तेव्हा त्याने म्हटलं होतं की जास्तीत जास्त फोकस हा तुमचा लेदर क्रिकेटकडे पाहिजे. आणि त्याच्यानंतर अनेक क्रिकेटपटू आपल्याला या वसई तालुक्यातून पुढे येताना दिसलेत, पालघर जिल्ह्यातून पुढे येताना दिसलेत. त्यांचा फायदा भरपूर झाला आहे. वाडवळ समाजाचा आयुष वर्तक हा खेळाडू नुकताच ए डिव्हिजनमध्ये ज्यांनी शतक ठोकलं आहे तो सुद्धा भविष्य आहे या आपल्या पालघर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण खेळाडू. आणि वाडवळ समाजाचं एक अनमोल रत्न सध्या चमकताना दिसतंय. पाठबळ हे प्रत्येकाचं असावंच लागतं. मॅचकडे आपण रवाना होऊया. मॅचला होतं सुरुवात. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय अनिकेत. कौशल करता कौशलने बॅकवर्ड डिफेन्स केलाय. कळवट टप्प्याच्या चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलं गोलंदाजाच्या दिशेने. धाव घेण्याची काही संधी मिळत नाही. निर्धाव चेंडू नॉन स्ट्राईक इनकडे बॅटर आपण बघतोय गौरव सावे. तारापूर टीमचा हा खेळाडू आहे. तारापूर येथील बरेचसे खेळाडू PTTSA या मैदानावर सुद्धा सराव करत असतात. नुकतंच ज्या मैदानावर सलग 3 दिवस आम्ही धावतं समालोचन केलं, वंजारी प्रीमियर लीगचं ते पर्व होतं. तिथे सुद्धा चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. ISPLच्या स्पर्धांमध्ये पंच राहिलेले सुशांत मांजरेकर आणि वाडवळ समाजाचे पंच संजय पाटील हे सुद्धा यंदा आपल्याला ISPLमध्ये पाहायला मिळाले आणि त्यांना तिथे पंच म्हणून चांगली कामगिरी केली. आत वळणारा बॉल होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाही. हा डॉट बॉल. धावसंख्या धावपळकावर आहे. एकही धाव नाही अजूनही, म्हणजेच डावाची सुरुवात करायची आहे अशा स्थितीमध्ये खेळपट्टीवर उभंच राहावं लागेल. मेंढंटरी पॉवर प्लेचं षटक. 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत नियमानुसार. चांगला ड्राईव्ह बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत. डीप मधून थ्रो करण्याआधी 2 धाव पण पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली, म्हणजेच खातं उघडलं या 2 धाब्यानिशी. स्कोर इज 2. टार्गेट आहे 103 या धावसंख्येचं पालघर या टीमला. नेत्रदीपक असं आयोजन आहे या स्पर्धेचं. दोन्ही मैदानावर खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करतायत. स्वतःला करायला सिद्ध तेव्हाच व्हाल प्रसिद्ध. आणि प्रसिद्ध व्हायचं असेल तर मेहनत पाहिजे तुमची. पुन्हा डिफेन्स केलं जातं. हा डॉट बॉल. यश काय आहे सचिन तेंडुलकर सरांनी दाखवून दिलं, कारण 1989च्या 10वीच्या परीक्षेमध्ये ते इंग्रजी या विषयामध्ये फेल झाले होते. परंतु आता जर बघाल ना तर इंग्रजीच्या पुस्तकातील पहिला धडा हा सचिन तेंडुलकर सरांच्या नावावर आहे. त्याला यश म्हणतात. मेहनतीच्या जोरावर त्यांनी केलेली कामगिरी. भारतरत्न सचिन तेंडुलकर सरांच्या आठवणी इथे ताज्या झाल्यात. आणि मला वाटते की ज्या वेळेस वसई तालुका कला क्रीडा महोत्सव असतो ना, तर एक वेळ सचिन तेंडुलकर सरांनी या मैदानाला सुद्धा भेट दिलं. मॅचच्या दिशेने आम्ही वळतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. धावसंख्या धावपळकावर आहे ती 2 धावा. 2 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. रख लो सजा के तुझे सीने से लगा के आजा गले लग जा ख्वाब बना के तुझे दिल में छुपा के रखूं मेरे पास आ तो मुलाकातों में काली रातों में बातों में दिल दे दिया तेरी बातों में. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 2. काही क्रिकेटपटूने तर 5 रुपयाची मॅगी खाऊन क्रिकेट विश्वात पदार्पण केलं.
क्लब क्रिकेट खेळत असताना 5 रुपयाच्या मॅगीवर जीवन घालवणारा खेळाडू म्हणजेच हार्दिक पांड्या. खऱ्या अर्थाने त्याचा प्रवास सुद्धा खूपच खडतर होता. 2015 साली त्याला मुंबई इंडियन्सने 15 लाखाच्या प्राईजने विकत घेतलं होतं आणि आता त्याने मागे वळून बघितलं नाही. आपण म्हणतो की वेळ सर्वांचीच होते, वेळेनुसार प्रत्येकाला पुढे जावं लागतं. आज 5 रुपयाची मॅगी खाणारा तोच हार्दिक पांड्या आपल्या हातावर रिचर्ड मिल या कंपनीचं 53 करोडचं घड्याळ सध्या घालत असतो. बघा काय यश आहे. मेहनत पाहिजे याकरता इथे आता बॅटरने मेहनत घेतलाय. ऑन साईडला चेंडूला खोन काढलाय. बघूया किती धाव मिळतील. चेंडू जातो सीमारेषे पार. मिळतील धावा 4. VPL चौकार. वेलकम बाउंड्री. बैठे ही बैठे मैंने दिल खो दिया तेरी बातों में ऐसा उलझा जिया बैठे ही बैठे मैंने दिल खो दिया. स्कोर मूव्स ऑन 6. केतन गोलंदाजी मार्गावर आलाय. केतन म्हात्रे स्मॅश केलाय, फोर्स केलाय. चेंडू हवेत आहे. जेल होण्याची शक्यता. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय आणि त्याने जेल टिपलाय. विकेटचं पतन आणि खेतने टिपलाय जेल. संपलाय बॅटरचा खेळ. विकेट डाऊन. पहिला धक्का. 1 गडी बाद. धाव संख्या 6. तुझको है फसाना कुछ मीठी बातों से कुछ झूठे वादों से पक्के इरादों से दिल को है चुराना. रख लूं सजा के तुझे सीने से लगा के आजा गले लग जा ख्वाब बना के तुझे दिल में छुपा के रखूं मेरे पास आ. नवीन बॅटर आता बघतोय आपण खेळण्याकरता प्रतीक साबे आलाय. यश मिळालंय गोलंदाजाला. स्लोवर 1 फुल पिच बॉल होता. खोदून काढलं या चेंडूला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत कव्हर क्षेत्रात. 1 धाव मिळाली एका धाव्याच्या मदतीनं. धाव संख्या झाली 1 गडी बाद 7. केतन म्हात्रे हा गोलंदाजी मार्गावर आहे. केतन म्हात्रे म्हटलं तर टेनिस क्रिकेटमधील एक केतन म्हात्रे सर्वात जास्त मालामाल झालं. चांगला बॉल गुड बॉल. केतन म्हात्रे आपला अनुभवाचा वापर करतोय. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, ज्ञानाची शिदोरी योग्य पद्धतीने तो वापरतोय आणि बीट करतो बॅटरला. 7 वर 1. 103 धावांचा चेस आहे. धाव संख्या 7. हाफ ट्रॅकर थोडंसं खांद्याच्या वर बॅट उचलली. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिलं चेंडूला. धाव संख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा झाल्या आहेत त्या 8 धाबा. चांगली गोलंदाजी होताना दिसतंय ICC या टीमची. पहिल्या मॅचमध्ये पराभव हाती आला होता SK वसई संघाविरुद्ध आणि ह्या मॅचमध्ये चांगले वार पलटवार त्यांचे दिसून आलेत. और पिच बॉल चेंडूला पाठवून दिलाय थ्रू द कव्हर्स. सीमारेषे पार. मिळतील धावा 4. वाडवळ प्रीमियर लीग आलाय चौकार. हॅलो. केळवा संघ आपण भोजन करून घ्यायचंय, जेवून घ्यायचंय आपण. केळवा संघ 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती
12 धाबा. पालघर आणि चिंचणी असा मॅच पुढील असेल. पालघर टीमचं डिसिजन काय आहे ते आपण चर्चा करूया. पालघर टीमने आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर लागल्यात. आता अजून जर आपण विचार केला 48 चेंडूंमध्ये 91 धावांची आवश्यकता आहे. 48 मध्ये 91. आता अनिकेत गोलंदाजी मार्गावर आलाय. दोन्ही इन कडून या खेळपट्टीचा वापर होतोय. पुढे येऊन ह्या चेंडूला पिकअप केलं, उचललंय. शतरक्षक आलाय लॉंग ऑफचा. चेंडू उचलण्याआधी 2 धावा सहजतेने होतात पूर्ण. धावसंख्या पोहोचली 14 वर. 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 14 धाबा. डावपेच आखावे लागतील. खेळपट्टीवर जर उभे राहिले तर धाबा येऊ शकतात, हे प्रत्येकाला ठाऊक आहे. त्याआधी सामना करून योग्य ते दिशा चेंडूला द्यावी लागेल. संदीप गाभड सरांना आपण बघतायत. दीपक कोतवाल सरांना आपण बघतायत. अनुभवी पंच आहेत या स्पर्धेमध्ये. चांगले अँगल्स बघायला मिळाले गोलंदाजाचे. बॅटरने मनगटाच्या मदतीनं चेंडूला पाठवून दिलंय. खाऊ कॉर्नर रिझन मध्ये सापडणार नाही चेंडू क्षेत्ररक्षकाला. मिळतील धावा 4. उगम घरत सरांचा इशारा आलाय. हा आलाय चौकार. ओ नीवी नीवी आंखों को झुका के रख ले, गोरे गोरे गालों को छुपा के रख ले. ओ नीवी नीवी आंखों को झुका के रख ले, गोरे गोरे गालों को छुपा के रख ले. एवें करी ना की, एवें करी ना की, ओ एवें करी ना किसी दे नाल प्यार. स्कोर मूव्स ऑन 18. धावसंख्या 18. फोर्स केलंय. चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो. वेगवान फटका. शतरक्षकाला चकवत चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. VPL चौकार. तू हुणे हुणे होई मुट्टेयार, मुड्डे तो बच के रही. नी तू हुणे हुणे होई मुट्टेयार, मुड्डे तो बच के रही. स्कोर मूव्स ऑन 22. धावसंख्या धावफलकावर 22. प्रत्येक चेंडू मागे आता हॅलो. धावा येत आहेत. धाडस केलं बॅटरने. ग्राउंड नंबर 2 अंपायरने आपला ताबा घ्यायचा आहे. माहीम संघ आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. ऑफ स्टंपच्या जवळून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. धावसंख्या धावफलकावर आहे ती 22 धावा. दोन्ही बॅटर आता धावा बनवत आहेत. धावसंख्या 22. 1 गडी बाद. कौशल साबे 12 चेंडूंमध्ये 13 वर खेळत आहेत. आता ऑन साईडला गॅप शोधलाय. कुणी क्षेत्ररक्षक नव्हता त्यामुळेच धावा मिळतील 4. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू गेलाय. मिळतील धावा 4. चौकार. टायमिंग योग्य पद्धतीने जुळून आलंय. धावसंख्या 26. जान कुड़े यूके तो स्कोर इज 26 फॉर 1. कौशल साबे हा बॅटर स्ट्राईक इन कडे. आता बघूया काय चेंजेस केल्या जातात फिल्डिंग मध्ये. पहिली 3 षटकं फार महत्वाची. फिल्डिंग करणाऱ्या टीम करता सुद्धा आणि बॅटिंग करणाऱ्या टीम करता सुद्धा. आता मिडॉन मध्ये शतरक्षकाला उभं केलंय. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू गेलाय. मोकाट सुटलाय. मिळतायत धाबा 4. आलाय VPL चौकार. वे बनता है जसमानक साथ में क्या
सुन हाँ कुड़ियां दी मैं जान कुड़े यूके तो पाकिस्तान कुड़े कुड़ियां मैनू देख कहदियां ओ ये मैं हीरे दी खान कुड़े सल्लू ना शाहरुख खान कुड़े मैनू तां भी डॉलर आन कुड़े ओ ये ना कोई चोरी ना कोई डाका ना किते दा गुंडा दा भी कहंदे मैनू बैड मुंडा बैड। पालघर टीमने डिसिजन काय घेतलं लवकर माहिती द्या, तशी तयारी करायला प्रतिस्पर्धी संघाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 30 धाबा 1 गडी बाद. जिंकण्याकरता टार्गेट होतं 103चं. आता बघूया 42 चेंडूंमध्ये किती पाहिजेत. पालघर संघ आपण आपले डिसिजन कळवायचे आहे. क्षेत्ररक्षण, बॅटिंग, ओके. पालघर टीमने फलंदाजी करण्याचा आता धाडसी निर्णय घेतलाय. आत्ताच झालेल्या ग्राउंड क्रमांक 2 वर केळवा वर्सेस SKC बी या मॅचमध्ये पार्थ राय याला मॅन ऑफ द मॅच मिळालेला आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज केतन आलेत. 18 मध्ये 30 धाबा 1 गडी बाद. टार्गेट होतं 103चं, म्हणजेच अजूनही हॅलो, मी सचिनजी गवळी यांना विनंती करतो त्यांनी मॅन ऑफ द मॅच द्यावे. 42 चेंडूंमध्ये 73 धावांची गरज आहे. 42 मध्ये पाहिजे 73. 73 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 42 बॉल. चांगला चोप दिलाय. हवाई सफर होते सफल. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही, थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर. VPL 6. बैड मुंडा नी कहंदे मैनू बैड मुंडा बैड मुंडा बैड मुंडा नी बैड मुंडा बैड मुंडा बैड मुंडा नी कहंदे मैनू बैड Thank you. मुंडा बैड मुंडा बैड. Score moves on 36. हाफ ट्रॅकर चेंडू होता. पॉइंटच्या दिशेने खेळायचं होतं. पवित्रा तोच दिसला बॅटरचा. हा डॉट बॉल. धावसंख्या झाली आहे ती 36 धाबा. प्रतीक साबे हा गोलंदाजी मार्गावर प्रतीक साबे हा खेळाडू फलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय. 4 चेंडूंचा सामना केलाय. 11वर तो खेळतोय. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज जर आपण बघितला केतन म्हात्रे. बॉल गुड बॉल. यावेळेला वेग वाढवला होता. नियंत्रण अगदी योग्य पाहायला आलं. डॉट बॉल. दबाव दड पण वाढायचा आहे. विशेष म्हणजे आणखीन 1 ते 2 फलंदाज जर बाद केले तर मॅचमध्ये पलटवार होऊ शकतं, वापसी होऊ शकतं फिल्डिंग करणाऱ्या नाळे CC या टीमची. स्कोर इज 36. 36 वर 1. लेफ्ट आर्मचा मारा. गोलंदाजाने आपला फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलंय. धावा घेण्याची काही संधी मिळत नाही. हा डॉट बॉल. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती 36 धाबा. 4थं षटक सुरू आहे. मैदान क्रमांक 1 वर 103 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 36 धाबा 1 गडी बाद. 3 ओव्हरचा पॉवर प्ले आहे. 9 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरचा पॉवर प्ले. ओहो, क्लीन बोल्ड. हालचाल करण्याकरता संधी दिली गेली नाही. ऑफ कटर चेंडू थेट घेतो यष्ट्यांची भेट. विकेट मिळाली केतन म्हात्रे या गोलंदाजाला. विकेट डाऊन. 2 गडी बाद. धावसंख्या 36. Let it be a sign. Let me know you're mine. Won't you give me a little love tonight? इशारे तेरे कंगने दे तरीके दिल मंगने दे मेरा भी दिल चोरी कीता फैन तेरा बन गया ये. इशारे तेरे कंगने दे तरीके दिल मंगने दे मेरा भी दिल चोरी कीता फैन तेरा बन गया ये.
सैया तेरी हर गल झूठियां तेरे हाथ विच किस दी अंगूठियां हर कुड़ी नाल वे तू गल करदा चाचा मैं तेरे नाल रूठियां हॅलो ग्राउंड क्रमांक 1 वर पुढील होणारा सामना पालघर वर्सेस चिंचणी. पालघर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेली आहे. वर 2 गडी बाद. नवीन आलेल्या बॅटरला सुद्धा बीट केलं गेलं. 4 षटकं समाप्त झालेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 103 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद 36 धावा. आता अजून विचार केला आपण तर 36 चेंडू शिल्लक आहेत आणि इक्वेशन सिच्युएशनबद्दल आपण माहिती देऊया. 36 चेंडू शिल्लक आहेत. 67 धावसंख्येची आवश्यकता. 36 चेंडू आणि 67 धावा हे समीकरण बनलं या मॅचचं. त्या होतील की नाही शंका आशंका या ठिकाणी वर्तवली जातोय. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. करवी कमरिया तेरी हाय रे मेरी जान ले गई है बन के बिजुरिया गिरी हाय रे परेशान कर गई है करवी कमरिया तेरी हाय रे मेरी जान ले गई है बन के बिजुरिया गिरी हाय रे परेशान कर गई है. थँक्यू. मैदान क्रमांक 1 वर पुढील जो मॅच असेल तर 9 षटकांचा असेल. म्हणजे 4 गोलंदाजांना 2-2 षटकं टाकता येतील आणि एका गोलंदाजाला 1 षटक हाताळता येईल. 2-2-2-2 आणि 1 गोलंदाज 1. 3 षटकांचा पॉवर प्ले असेल. नो डाऊट ती माहिती दिली आपण. 3 षटकांचा पॉवर प्ले असेल. आता 36 चेंडू शिल्लक आहेत आणि 36 चेंडूंमध्ये 67 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर बघूया गोलंदाज कोण आलाय. गोलंदाज ऋषल गोलंदाजी मार्गावर या ठिकाणी सज्ज होत आहेत. चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलंय वाढवळ प्रीमियर लीग मध्ये खेळाडूंना. कारण याच्याने तुमच्या नावाची चर्चा होत असते. चांगला खेळ केल्यानंतर तुमचा सन्मान सुद्धा होतोय. इतर कुठे जर क्लबद्वारे एखादी स्पर्धा असेल त्या स्पर्धेमध्ये मान सन्मान मिळत असतोय. थोडंसं टर्न केला होता या चेंडूला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज हर्षल. पहिल्या मॅचमध्ये हर्षलने चांगली गोलंदाजी केली होती आणि आता एका धावेची धावसंख्या झाली आहे ती 37 धावा. ओहो चांगला बॉल फिरकीचा मारा केलाय. वरिष्ठ खेळाडू आहेत. फिटनेस चांगला राखलाय. मी चुरी स्ट्राईक इनकडे. थोडासा टप्पा सुद्धा दाखवला होता. चेंडूला ऑन साइडला डीप मिड विकेटच्या दिशेने वळवलाय. मनगटाची ताकद दाखवून दिली. सीमा रेषे पार. वाडवळ प्रीमियर लीग आलाय चौकार. तेरी चुनरी 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 दिल पे जो है गुजरी 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 तुझे लिख के बताऊं या गा के सुनाऊं मैं ओ तुम केशवरी. धावसंख्या 4 ने पुढे गेली. धावसंख्या झाली 41. चांगला बॉल बॅटरला बीट करणारा चेंडू बघायला मिळाला. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे चेंडू गेलाय. बॅटची मदत मिळाली. हलकासा स्पर्श झाला होता. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धावा झाल्या तर 42. षटक क्रमांक 5 व सुरू आहे. 4 चेंडू पडलेत. चांगला बॉल इम्पॅक्ट सुद्धा बघितला गेला. अपील केली होती हर्षलने. ओव्हर थ्रो झालाय. ओव्हर थ्रोचा फायदा होऊ शकतोय.
एक धाव पळून पूर्ण केली आरामात. धावसंख्या पोहोचली 42 वर. धावसंख्या पोहोचली 43 वर. 43. लेग बाईज चा इशारा सुद्धा आलाय. उगम घरत त्यांच्या सोबतच डेनू पतरवाल सरण आपण बघतोय. जागेवरून खेळला जात आहे. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. दबाव दडपण वाढवायचा असेल तर अशाच प्रकारचे डॉट चेंडू टाकावे लागतील. स्कोर इज 43. 103 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि म्हणजेच अजूनही 30 चेंडूंमध्ये पाहिजे 60 धाबा. षटक या ठिकाणी संपलेलं आहे 5वं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा झाले धाव फळकर 43. 5 षटक शिल्लक आहेत आणि 5 षटकांमध्ये पाहिजेत 60 धाबा. होतील की नाही शंका आशंका निर्माण झालंय. या शंकेचं निवारण करण्यासाठी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा पाहत राहा चिमाजी अप्पा क्रीडांगणावर सुरू असलेला लेदर क्रिकेटचा रणसंग्राम VPL 2026. चर्चा करता येतं त्यामुळेच लक्षात घ्या. येथे आमचे 3 स्कोरर आहेत. मॅन्युअल स्कोरर आहेत. डिजिटल स्कोर अपडेटर आहेत. थँक्यू. कुठल्याही टीमवर अन्याय होणार नाही अशी स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला डिसिप्लिन बघायला मिळतोय. शिस्तप्रियता बघायला मिळतोय. प्रत्येक खेळाडू चांगली साथ देत आहेत आणि आतापर्यंत जे काही निर्णय दिलेत ना पंचांनी त्या निर्णयाविरुद्ध कुठल्याच खेळाडूने आवाज उठवला नाही. ही शिस्त आहे वाढव प्रीमियर लीगची. धावसंख्या 43. 43. 30 बॉलमध्ये 60 धावा पाहिजेत. 30 मध्ये 60. प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावा घेतल्यानंतर हा विजय संपादन होऊ शकतो. गोलंदाजी मार्गावर आता परिवर्तन. मयुरेश राऊत एक मात्र चांगला खेळाडू ज्याने पहिल्या इनिंग मध्ये 45 धावा नाबाद केल्या. $49 धावा क्षमस्व. सरळ बॅटने चेंडूला उचललाय. चेंडू हवेत आहे. ओहो सहज सोपा झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. कंट्रोल नव्हतं क्षेत्ररक्षकाचं. झेल सुटलाय. फळस्वरूप बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळाल्यात 2 धाबा. धावसंख्या पोहोचली 45 वर. 45. झेल फार महत्वाचे असतात. डिफेन्स केलाय. झेल सुटल्यानंतर आत्मविश्वास वाढू शकतोय. 6 धावसंख्येवर रोहित शर्माचा झेल सुटल्यानंतर T20 क्रिकेट मध्ये बनवलेले रेकॉर्ड्स, ODI क्रिकेटमध्ये बनवलेले रेकॉर्ड्स आपल्याला आठवत आहेत. 264 धावा श्रीलंका संघाविरुद्ध ज्याने बनवलेत. विश्वचषकामध्ये सुद्धा झेल फार महत्त्वाचे ठरलेत. फुलटॉस बॉल ला खेळून काढला होता खाऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाच्या भेटीला चेंडू गेलाय. विकेट मिळाली गोलंदाजाला. ही सफलता आहे मयुरेश राऊची. विकेट डाऊन गॉन. हवा 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 खुशबू लुटा दे. कहाँ खुली हाँ खुली जुल्फों बता दे. अब उसका पता दे जरा मुझको बता दे. मैं उससे मिलूंगा एक बार मिला दे. यार मिला दे. यार मिला दे.
जरा मुझको बता दे, मैं उससे मिलूंगा, एक बार मिला दे, यार मिला दे. थँक्यू. जे बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातात ना, तर सर्व खेळाडू, बॅटर्स असो फिल्डर्स असो, खेळाडू कक्षामधूनच तुम्ही बाहेर यायचं आहे. या महत्त्वपूर्ण सूचना असतील. प्लेयर्स डगआउट्स मधून तुम्ही बाहेर यायचं आहे. वळूया आपण मॅचकडे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेले आता खेळण्याकरता. किरण संघाकरता बनवेल काय रन. धावसंख्या धावफलकावर आहे 45. रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर होता. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये बराच वेळ चेंडू हवेत होता. एक धाव मिळाली. धावसंख्या पोहोचली 46 वर. 46 रन्स, 46 धावा, 103 धावसंख्येचा पाठलाग होतोय. आणि या 6व्या षटकामध्ये गोलंदाज वापसी करून देतोय. टॉफेज इन दी एअर टेकन. जेल टिपलाय. म्हणजेच महत्त्वपूर्ण सफलता या षटकामध्ये मयुरेश राऊतने मिळवून दिली. षटकाची झाली समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 103 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तारापूर संघाची धावसंख्या झाली आहे 46. 4 गडी बाद. म्हणजेच आता 24. इक्वेशन आणि सिच्युएशन काय आहे? 24 चेंडूंमध्ये पाहिजे 57 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها الصبوحة خطبها نصيب مد يدك كنا بتعطيها كف وهز شتوك هيل خليك شديد عطني رقصة فريسة زيد عليها شوي عندي بيزة حق المحتر اللي نعرفه صيده سوي لي وقفة انا هيبة عيل سوي رقصة بياع جيب لي واحد كرك هلا بياع. 24 चेंडूंमध्ये 57 धावांची आवश्यकता. नाळे टीमला विनंती करतो की आपण घाई करा, वेळेबद्दल सहकार्य करा. इनसाइड आउट करून खेळलं जातोय. मिड ऑफ मध्ये चेंडू आलाय. 1 धाव मिळाली. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेलाय. दबाव आहे सर्वस्वी. प्रत्युत्तर देणाऱ्या तारापूर या संघावर 56 धावांची आवश्यकता आहे 23 चेंडूंमध्ये. मनगडाची मदत घेतली. ऑन साइडला खेळून काढलंय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव मिळाली. दुसरी धाव धोक्याची. घंटा वाजू शकतोय. 1 धाव सुरक्षित होते पूर्ण. धावसंख्या 1 ने पुढे जाताना धावा झाल्या आहेत त्या 48. स्कोर मूव्स ऑन 48. 48 धाबा. 55 धाबा अजूनही पाहिजेत. डील आहे ती चौकार षटकारणीशी झाली तर हे सर्व काही शक्य आहे. चांगला लेग ब्रेक केलाय. बॅटरला बीट केलंय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जर आपण बघितला तर हर्षल हा गोलंदाजी मार्गावर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. पुन्हा एक डॉट बॉल टाकलाय. लगातारच्या 2 चेंडूवर फसवलंय, अडकवलंय बॅटरला. मोठे फटके खेळण्याची भूभा दिली जात नाही. ओहो, मोठे फटके खेळण्याची भूभा दिली जात नाही. स्लोवर वन सबमरीन डिलिव्हरी. थेट यष्ट्यांच्या भेटीला चेंडू जातोय. विकेट मिळाली. 5 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 48. 48 फॉर 5. पंचावन्न धावा पाहिजेत आणि अशा स्थितीमध्ये 5 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 48 पालघर टीमची. न्यू बॅटर इन विकी साबे.
आपल्यामध्ये आत्ताच साईनाथ सीसी संघाचे प्रशिक्षक मार्गदर्शक, आपल्या वसईतीलही बऱ्याचशा खेळाडूंचे मार्गदर्शक श्री पागधरे सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. पागधरे सर SKCC संघातर्फे, SKCC परिवारातर्फे मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. धन्यवाद सर, आपण आपल्या वेळातला वेळ काढून आम्हाला भेट दिली. धन्यवाद. जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊन देत पागधरे सरांसाठी. बरेचसे चांगले चांगले खेळाडू आपल्याला जे काही मुंबई रणजी संघामध्ये बघायला मिळालेत त्याच्यामध्ये सुद्धा चांगला मोलाचा वाटा आहे पागधरे सरांचा. बरेचसे खेळाडू घडवलेत. मकरंद पाटील, प्रणव निजाई, पार्थ नाईक सारखे चांगले खेळाडू आपल्याला पुढे येताना दिसलेत. आणि मला वाटते आयुष म्हात्रे हा सुद्धा. वही आपण मॅचच्या दिशेने नेमकं काय घडामोडी घडलेत, इक्वेशन सिच्युएशन बद्दल आपण जाणून घेऊया. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 54 धावांची आवश्यकता. स्कोर इज 49. मैदान क्रमांक 1 वर 2 षटकामध्ये कमी वेळ घ्यायचा आहे. अंपायर, आपण याची नोंद घ्यायची आहे. अजूनही 3 मॅच खेळवायचे आहेत मैदान क्रमांक 1 वर. मैदान क्रमांक 1 वर जेव्हा दुसऱ्या इनिंगला प्रारंभ झाला ना तेव्हा वेळ होती 2:24 आता 3:02 झालेत. वेळेचं बंधन आहे, वेळेनुसारच आपल्याला पुढे जायचं आहे. आयुष्यामधील सर्वात मोठा गुरु म्हणजेच वेळ आहे. वेळ जे शिकवतोय ते दुसरा कोणताच मोठा गुरु कधीच शिकवत नाही. तर बरेचसे गुरु आहेत. सौंदर्य स्वस्त आहे, चरित्र महाग. सौंदर्य स्वस्त आहे, चरित्र महाग. घड्याळ स्वस्त आहे, वेळ महाग. तरी सुद्धा 53 कोटीचं घड्याळ हार्दिक पांड्या आपल्या हातावर घालत असत. 5 रुपयाच्या मॅगीपासून सुरुवात केली. ऑन ड्राईव्ह मनगटाची मदत घेतली. एक धाव मिळेल. काऊ कॉर्नरचा शतरक्षक पुढे येतोय. एकच धाव, एका धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. 50 रन्स ऑन दी बोर्ड, 50 धाबा. आता 17 मध्ये जिंकण्याकरता पाहिजेत 53 धाबा. 17 मध्ये 53 ची गरज. पुढचा बॉल. संकट आलेत. गोलंदाजांनी पुन्हा एकदा संकट दिले आहेत. प्रत्युत्तर देणाऱ्या तारापूर या टीमला लागला आणखीन एक धक्का. गॉन. بوليس يلا يلا سوي لي رقصة بتاعتي. पालघर संघाने डगआउट्स मध्ये थांबायचं आहे. डाव्या बाजूला डगआउट्स आहे, तुमचा खेळाडू कक्ष आहे. समोरून येऊ नका, समोर डगआउट्स नाही. आणि मॅच जर डिले झाली तर षटकांमध्ये सुद्धा कपात केली जाईल. त्यामुळेच पालघर टीम लक्षात घ्या. डाव्या बाजूला तुम्ही बघू शकतायत प्लेयर्स डगआउट आहेत. त्या डगआउट्स मधूनच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. पालघर संघ परत सांगितलं जाणार नाही, नाही तर मी ओव्हर्स कमी करेल. डगआउटमध्ये येऊन बसा प्लीज. कोऑपरेशन करा प्लीज. नवीन बॅटर आपण बघूया आता कोण गेलाय. अमय साबे आणि नवीन बॅटर आल्यानंतर आता हा व्हाईट बॉलचा इशारा पंच डेनू पथरबाल आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. न्यू बॅटर कोण आहे ती चर्चा आपण करूया. नवीन बॅटर गौरव. नवीन बॅटर उतरलेत. इक्वेशन आणि सिच्युएशन काय आहे. स्कोर इज 51. 16 मध्ये पाहिजेत 52. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सरळ बॅटने खोलून काढलाय. स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. थ्रो करण्याआधी एकच धाव. एकेरी दुहेरी धावसंख्येने फिल्डिंग करणाऱ्या टीमवर काही प्रभाव पडणार नाही.
फिल्डिंग करणाऱ्या टीमला पहिल्या मॅचमध्ये पराभव हाती आला होता, त्याच्यानंतर पक्क्या इराद्याने ते उतरले, आत्मविश्वास जवळ घेतलाय, चांगला खेळ त्यांचा या खेळपट्टीवर झालाय. तारापूर संघाला चांगलं रोखलं, चांगली रणनीती नाळे टीमची पाहायला मिळाली. हाफ ट्रॅकर स्लोवर वन होता, हाफ ट्रॅकर चेंडू होता, फायदा उचलायला हवा होता बॅटरला तो फायदा उचलता आला नाही. हा डॉट बॉल. धावसंख्या थांबली आहे, धावसंख्या आहे ती 52. अजूनही 51 धावांची गरज आहे. 51 रन्स रिक्वायर्ड टू विन. 51 धावा पाहिजेत. 14 मध्ये 51 ची आवश्यकता. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव मिळाली, धावसंख्या झाली 6 गडी बाद 53. काय चांगलं डोकं वर काढलंय. हुकूमत दहशत फिल्डिंग करताना नाळी सीसी टीमची बघायला मिळाली. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार आहेत. हो, ऑन साइडला मनगटाची मदत घेतली, चेंडूला पाठवून दिलाय खाऊ कॉर्नरच्या दिशेने. बघूया किती धावा मिळतील. एकेरी दुहेरी धावा मदत करतील काय. धावबाची संधी होती, ती संधी हुकली. फर्स्ट स्वरूप बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळाल्या. एका धाव्याचा फायदा झालाय. धावसंख्या झाली आहे ती 54 धावा. मॅच तुम्ही बघतायत तारापूर वर्सेस नाळे या दोन टीम दरम्यान. जिंकण्याकरता 103 धावांचं टार्गेट होतं. पाठलाग करता करता 54 धावा बनलेत. चांगले प्रेक्षक राजे या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगला सपोर्ट राहिला आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचा. हलक्या हाताने खेळलं जातं. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. टायमिंग व्यवस्थित जुळून येत नाही. पराभवाचा अंतर किती कमी धावसंख्येने केलं जाईल याकडे नजरा आहेत. पाहूया इथे लगेचच 2 धावांचा फायदा झालाय. धावसंख्या पोहोचली 56 वर. षटक क्रमांक 8 ची समाप्ती. 8 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 56 धावा 103 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तारापूर सीसीच्या झालेत. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 47 धावांची गरज आहे. 47 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन इन 12 बॉल. 12 मध्ये 47. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. बघूया आता 9वं षटक टाकण्याकरता मयुरेश आलाय. समोर उजव्या हाताचा बॅटर सज्ज आहे. अमय इज ऑन स्ट्राइक. 12 मध्ये जिंकण्याकरता पाहिजे 47. 47 डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळलं जातं. स्ट्रेट फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. थ्रो करण्याआधी 2 धावा पळून पूर्ण केल्यात. एकमेकांची साथ लाभली यावेळेला. सुरुवातीपासून ती साथ जर मिळाली असती तर इतकी मोठी संकट तारापूर संघावर आली नसती. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा झालेत 6 गडी बाद 58. 11 चेंडूंमध्ये पाहिजेत 45. फुलटॉस बॉल कव्हरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. थेट अतिथी कक्षाच्या दिशेने होते चेंडूची भेट. मिळतील धावा 4. VPL चौकार. Thank you. Score moves on 62.
मैदान क्रमांक 2 वर सुद्धा 62 धावा झालेत. मैदान क्रमांक 1 वर सुद्धा 62 धावा झालेत. काय हा योगायोग आहेत. इथे विकेट जास्त गेलेत. 6 गडी बाद 62 धावा. आडव्या बॅटचा वापर करायचा होता. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे चेंडू गेलाय आणि मला वाटतं की बॅटची ही मदत मिळाली. लेग बायचा इशारा. पंच उगम गरज सर सांगतायत की लेग बाईज आहे. एका धाब्याच्या साह्याने धावसंख्या झाली आहे ती 63. 63. 103 धावसंख्येचा चेस करायचा होता तारापूर या संघाला. आडव्याचा वापर केलाय. चेंडू हवेत होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. फॉरवर्ड स्कोअर क्षेत्रामध्ये टिपलाय झेल. संपला बॅटरचा खेळ. विकेट डाऊन. 7 गडी बाद. धावसंख्या 63. 63 फॉर 7. कच्ची कली साडा मासूम चेहरा नियत नूरानी साडा दिल है सुनहरा कच्ची कली साडा मासूम चेहरा नियत नूरानी साडा दिल है सुनहरा पर्दे दे पीछे की है किसनू पता पर्दे दे पीछे की है किसनू पता कभी मी मैं कसका चखामा तनु शरारत सखामा जद नैना लड़ावा तनु शरारत सिखावा जदों नैना लड़ावा नैना च मेरे कुंडीला. मितेश वर्तक खेळा करता सज्ज झालाय. हाफ ट्रॅकर. ओहो जेल ड्रॉप. मिड ऑन मध्ये जेल सुटलंय. फर्स्ट स्वरूप बॅटरला मिळतील 2 धाबा. मितेश वर्तकने 2 धावांचे आपला अकाउंट ओपन केलंय. धावसंख्या बदल झालाय आणि धाबा झाल्या त्या 65. 65. षटक जर आपण बघितलं तर 9 षटकं संपलंय. 9 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर 65. चिंचणी टीम आपण तयारीत राहा. वेळेपेक्षाही जास्त वेळ खर्च झाला त्यामुळेच एक खेळाडू आता 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये गाभा लागेल. कारण 2 वाजून 24 मिनिटांनी आपण दुसऱ्या डावाला सुरुवात केली होती. सध्या 3 वाजून 13 मिनिटं झालेत. म्हणजेच एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये गाभा लागेल नाळी सीसी या टीमला. प्लीज हरी अप. घाई करा. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 38 धावांची गरज आहे. 6 मध्ये पाहिजेत 38. षटकार चौकार आले तरी सुद्धा या धावा पूर्ण होऊ शकत नाही. धावफलक पूर्ण होऊ शकत नाही. यंदा बरेचसे रेकॉर्ड्स टेनिस क्रिकेटमध्ये झालेत. 39 धावा एका षटकात आलेत. लेदर क्रिकेटमध्ये असे रेकॉर्ड्स फार कमी पाहायला मिळालेत. सहा चेंडू मध्ये पाहिजेत 38 धाबा. तारापूर या संघाला कुठेतरी माइंड सेट नव्हता. चांगला बॉल. गुड बॉल. 1 धाव चोरट्या स्वरूपात मिळाली. बाईचा इशारा. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 66. 66. 5 बॉलमध्ये जिंकण्याकरता 37 धाब्यांची गरज आहे. 5-37. हाफ ट्रॅकर बॅकलिपचा वापर केलाय. ऑन साईडला चेंडू गेलाय. खाऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. याचं ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन खाऊ कॉर्नरच्या दिशेने फटकेबाजी होताना दिसली आपल्याला. 2 धाव मिळतील. 2 धाव्याच्या मदतीनं धावसंख्येत होते बदल. धाबा झाल्या आहेत त्या 68 धाबा. 68. धावसंख्या 68. कोळवा टप्प्याचा चेंडू ब्लॉक होल.
जेव्हा चालत नसतं कोणतं शस्त्र आणि अस्त्र तेव्हा वापरावं लागतं ब्रह्मास्त्र. ब्लॉकहॉलमध्ये चेंडू टाकलाय, सर्वोत्तम चेंडू पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर धन्यवाद समालोचक. जरा 1 मिनिटाचा वेळ घेतो. आलेले आपले सर्वांचे लाडके आवडते पागधरे सर वेळात वेळ काढून आत्ता तुम्ही आमच्यासाठी आलात, त्याच्याकरता मी विकास राऊत यांना नम्र विनंती करतो की पागधरे सरांचा फुल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचे आभार, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात पागधरे सरांसाठी. इतिहास घडवणारे इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारे इतिहास घडवू शकत नाही. बरेचसे खेळाडू पागधरे सर यांच्या हातातनं घडलेले आहेत. धन्यवाद पागधरे सर, आपण वेळातला वेळ काढून SKCC स्पोर्ट्स क्लबच्या मॅचसाठी आलात. मनपूर्वक आभार. डॉट बॉल या ठिकाणी बघायला मिळाला. गुरुवर्य पागधरे सरांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी झालाय. अनेक खेळाडूंना घडवण्याचं काम त्यांनी केलं. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर असेच क्रिकेट खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देणारे कोच पागधरे सर यांचा या ठिकाणी सन्मान झाला. आणि ह्या मॅचमध्ये जो खेळाडू मॅन ऑफ द मॅच असेल त्याचा किताब देण्याकरता पागधरे सरच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असेल. काही इक्वेशन आणि सिच्युएशन आहे या मॅचची. 1 मध्ये 35 पाहिजेत. एकतर्फी सामना होताना दिसलाय आपल्याला. आणि ह्याच बरोबर या मॅचला जिंकलंय NICC या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन NICC टीमने चांगली वापसी केलं. पहिल्या मॅचमध्ये SK वसई संघाविरुद्ध पराभव हाती आला होता. त्याच्यानंतर योग्य ती मीटिंग भरवली गेली, कसे डावपेच आखले पाहिजेत याबद्दल चर्चा झाली. मॅन ऑफ द मॅच मयुरेश राऊत इज द मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन मयुरेश. तारापूर आणि नाळे आपण लवकरात लवकर जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पोचायचं आहे. जेवणाची काउंटर लवकरच बंद होणार आहेत. कृपया आपण तारापूर संघाचे कर्णधार आणि नाळे संघाचे कर्णधार कृपया आपण नोंद घ्यायची आहे की भोजनाचा आस्वाद आपल्याला ठराविक वेळेसाठीच आहे. तरी कृपया आपण लवकरात लवकर भोजनाला पोचायचं आहे ही नम्र विनंती. धन्यवाद. मयुरेश राऊतने 49